दुखणं डोक्याला औषध, गुडघ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाचे रस्ता रोको आंदोलन। भाजपच्या माजी नगरसेविकेकडून पाणी प्रश्नावरती रस्ता रोको। नवीन नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर येत आहे। सिडको गणेश चौक व राणेनगर परिसरात पिण्याचे पाणी येत नसल्याचा आरोप करत भाजपच्या माजी नगरसेविका छाया देवांग आपल्या 100 ते 150 महिला पुरुष कार्यकर्त्यांना घेऊन स्टेट बँक चौपाटी येथील सर्व्हिस रोडवर दिनांक 7 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपासून ठिय्या मांडत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नेमका त्याच वेळी परभणी ते मुंबई निघालेला लॉंग मार्च मुंबई आग्रा महामार्गावर ब्रिजच्या दुसऱ्या बाजूने मुंबईच्या दिशेने जात होता। अचानक झालेल्या या रस्ता रोको आंदोलनामुळे अंबड पोलिसांची मात्र एकच धावपळ उडाली। शिवाय आंदोलकांनी अंबड पोलिसांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्यामुळे पोलीस प्रशासन तसेच भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। खरं तर प्रश्न नवीन नाशिक महानगरपालिकेचा आणि विनापरवानगी रस्ता रोको आंदोलन करून पोलीस प्रशासनाला वेठीस धरल्यामुळे दुखणं डोक्याला औषध, गुडघ्याला असंच म्हणावं लागेल। अंबड पोलिसांनी याही परिस्थितीत सर्व आंदोलकांना योग्य समज देऊन काही वेळातच वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला। यावेळी महिलांनी आपल्या तीव्र भावना महाराष्ट्र माझा न्यूजला बोलून दाखवत नवीन नाशिक महानगरपालिकेतील फक्त खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले। स्वामी विवेकानंद परिसरातील N34 N35 सेक्टरमध्ये गेल्या 8 दिवसापासून पाण्याचा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। इथल्या नागरिकांना रात्री 2:30-3 वाजता पाणी येतं, तरीही हे लोक उठून पाणी भरायला तयार आहेत, परंतु रात्री 2:30-3 वाजता सुद्धा प्रेशरने पाणी मिळत नाहीये। किंबहुना 2 दिवसापासून एक थेंबही पाणी आलेलं नाहीये। त्यामुळे आज संतप्त महिलांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। अनेक वेळा विभागीय अधिकारी असतील, पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील, अग्रवाल साहेब असतील, सर्वांना निवेदन देऊन झाले, धारणकर साहेब असतील, परंतु वेळेवर ही लोक फोन उचलत नाही। आमच्या कुठल्याही समस्येला हे लोक उभे राहत नाहीत आणि त्यामुळे आज संतप्त महिलांनी, ज्या महिला 65 वर्षाच्या आहेत, काही 70 वर्षाच्या आहेत, BP शुगरचे पेशंट आहेत, त्यांना रात्री 2:30-3 वाजता पाणी भरावं लागतं आहे आणि तरी सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही। त्यामुळे आज अतिरेक झालेला आहे, सहनशीलतेचा अंत झालेला आहे आणि आज महिलांनी संतप्त होऊन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे 11 तारखेला आम्ही परमिशन काढून रीतसर या राणेनगर परिसरामध्ये रस्त्यावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। 2 दिवसात जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर आम्ही 11 तारखेला परमिशन घेऊन पोलीस प्रशासनाची आम्ही या ठिकाणी रस्ता बंद करून चक्का जाम आंदोलन करणार आहोत। याची दखल या सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्व परिसरातील नागरिकांनी घ्यावी। सर्व नागरिकांनी आमच्या या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य करावं, जेणेकरून पुढच्या काळात या अधिकाऱ्यांना जाग येईल आणि हे काहीतरी या पाण्यासंदर्भात दखल घेतील, कारण हे फक्त खुर्च्यांवर बसलेले आहेत। गेल्या 3 वर्षापासून प्रशासनाचा कारभार या ठिकाणी सुरू आहे नाशिकमध्ये आणि 3 वर्षापासून हा इतका समस्या ह्या वाढलेल्या आहेत। ड्रेनेजच्या असतील, पाण्याच्या असतील, रस्त्यांच्या असतील, परंतु अधिकाऱ्यांनाही काही सोयरं सुतक राहिलेलं नाही। त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे। त्यामुळे एक माजी नगरसेवक म्हणून मी अधिकाऱ्यांना 2 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देत आहोत। 11 तारखेला आम्ही रस्ता जाम करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत। याची दखल अधिकाऱ्यांनी घ्यावी। धन्यवाद। विभागीय कार्यालय सिडको येथे पाण्याची तक्रार नोंदवण्यासाठी गेलो। सलग 3 दिवसापासून आम्ही वारंवार विभागीय कार्यालयांना, संबंधित अधिकाऱ्यांना मागील 1 महिन्यापासून आम्ही त्यांचा फॉलोअप घेतोय की आम्हाला सिडकोमध्ये पाणी पुरवठा होत नाही। संबंधित अधिकारी चव्हाण साहेब हे सरळ सांगतात की दुसऱ्या मजल्यावर पाणी पोहोचवण्याची आमची जबाबदारी नाही। ज्या की ह्या बिल्डिंग मागच्या 40 वर्षापासून अस्तित्वात आहे, त्यांना नगरपालिकेचा पाणी पुरवठाही होतो। सदर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सेकंड फ्लोअरवरचे लोक
नगरपालिकेचे वेळोवेळी करही भरतायत, तर संबंधित अधिकारी असं कसं काय बोलू शकतात की आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही? आणि एका महिलेला तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी या विभागात आहे तोपर्यंत हे पाण्याचं असंच थैमान चालणार आहे. तर हे कितपत योग्य आहे यांचं महिलेला उत्तर देणं, तर कृपया याचा जाब सरकारने किंवा विभागीय अधिकाऱ्यांनी त्या चव्हाण साहेबांना विचारावा. मला तर साहेबही म्हणून वाटत नाहीये, कारण आमचा संताप खूप उग्र झालेला आहे. 1 आठवड्यापासून आम्हाला पाण्याचा थेंब आलेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. शेवटी नाईलाजास्तव आज आम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करायची वेळ आली आहे. तिथे सुद्धा आम्हाला आत्ता तारीख दिली त्याच्यासाठी सुद्धा की 11 तारखेला तुम्ही आंदोलन करा. 2 दिवस कुठं जीव द्यायला जायचं? धरणात उड्या घालायच्या पाणी नाही घरात येत म्हणून? रस्त्यावरचे घरातल्या महिला रस्त्यावर येऊन बसतात, याचा अर्थ काय होतो की घरात यांना त्रास नाहीये. त्रास आहे म्हणून हे घरातून येऊन रस्त्यावर बसलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारावा, नाही तर सरळ त्यांना खुर्चीवरून बरखास्त करावं, एवढी नम्र विनंती. महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.